जिजाऊ ब्रिगेड अमरावतीच्या वतीने श्रावण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते। या प्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि हारार्पण करून सर्वांनी या कार्यक्रमाला सुरुवात केली। या प्रसंगी सर्व महिलांनी जिजाऊ मासाहेबांना वंदन केले आणि तुम्ही बघू शकता सर्वांनी असं श्रावण सोहळ्याचं आयोजन केलेलं असल्यामुळे हिरव्या रंगाचे वस्त्र सर्वांनी परिधान केलेले आहे। हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून हिरव्याच रंगाचा शृंगार या महिलांनी या ठिकाणी केलेला आहे। सर्व महिला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचं पूजन करताना आपल्याला दिसत आहे। सर्व महिलांनी मासाहेबांना वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। या कार्यक्रमामध्ये भरगच्च असं या कार्यक्रमाचं आयोजन मंजुषाताई पात्रे आणि सुजिताताई देशमुख यांनी केलेले होते। जिल्हाध्यक्ष हर्षाताई ढोक यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष प्रतिभाताई रोडे यांच्या सहभागाने हे असं आयोजन झालेलं होतं। सुंदरसं हे असं आयोजन या ठिकाणी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। सर्व महिला इथे उत्साहामध्ये महिलांनी सर्वांनी छान साड्या घालून कॅटवॉक केलेलं आहे। सर्व लहान मोठ्या ज्येष्ठ सर्व महिला याच्यामध्ये उत्साहाने सहभागी झाल्या, आनंदी आहेत, उत्साहाने सहभागी होत आहेत। सर्वजणी आनंद साजरा करत आहे। मैत्रिणीसोबत आनंद साजरा करण्याचा एक वेगळाच त्यामधून एक ऊर्जा मिळते। मैत्रिणीच्या सहवासात राहून जी ऊर्जा मिळते ती काही औरच असते। अशा ह्या आम्ही सर्व सख्या श्रावण सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आलो आणि हे बघा एक एक महिला छान पदर बाजूला घेऊन काही ना काहीतरी एक ऍक्टिंग करून चालत आहे, कॅटवॉक करत आहे, बघू शकता तुम्ही। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे क्षणात येऊन सरसर शरत क्षणात मनोज दूर पडे। मुखाने घेत आहेत महिला, त्यांचं खडखडून हसणं कितीतरी सुंदर असं हे दृश्य आहे। महिलांच्या जीवनातला आनंद भोगतायत। जिजाऊ ब्रिगेड अमरावतीच्या वतीने नेहमीच असे महिलांच्या आनंददायी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणारे हे बघा ह्या महिला इथे फुगड्या खेळत आहेत। मुखाने घेत आहेत। सर्वजणी मुखाने घेऊन या कार्यक्रमामध्ये आनंद लुटत आहे। विनोदी, कलात्मक, काव्यात्मक सर्वच प्रकारचे असे आनंद व्यक्त करतायत महिला। खऱ्या अर्थाने जिजाऊ ब्रिगेड महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीच आणि महिलांना समाधानी आयुष्य जगावं यासाठी सतत तत्पर असते। संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर देशभर कार्य करणारी जिजाऊ ब्रिगेड वैचारिक संघटन असलं तरी महिलांच्या उन्नतीसाठी तिच्या विकासासाठी सतत ती जिजाऊ ब्रिगेडचं कार्य सर्वदूर चालू असते। जिजाऊ ब्रिगेड अमरावतीच्या वतीने नेहमीच अशा प्रकारचे आयोजन करून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यात येते। तुम्ही बघू शकता महिला किती उत्साहामध्ये आहेत, चेहऱ्यावरून प्रत्येकाच्या आनंद वाहत आहे। बघू शकता किती सुंदर शृंगार केला आहे या महिलेने।
बळीराजांचं नाव त्याच्यामध्ये घेत आहेत. असा हा आनंदाचा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये असलेला हा एक आगळा वेगळा कार्यक्रम अमरावतीच्या वतीने साजरा होत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आनंदामध्ये किती गोड दिसत आहेत सर्व महिला. एकमेकींना प्रोत्साहन करत आहेत टाळ्या वाजवून. आंब्याच्या कडीला घातलं अद्रक किसून, शरदरावांचं नाव घेते तुमच्यासारख्या पिसींच्या घोळक्यात बसून. सर्वजणी नाव सांगत आहे. प्रत्येकीला संधी द्यायची, प्रत्येकीने आपलं मत व्यक्त करायचं. असं छानसं हे असं आमचं आयोजन असतं. सर्वजणी सहभागी होऊन चमेलीचं फूल मधुमत पिवळं, मनोरमांचं रूप कृष्णासारखं सावळं. सगळ्या सख्यांनी घातली हिरवी साडी, केला साज शृंगार, सगळीकडे पसरली. तिने बघा छान केसांमध्ये हिरवे हिरवे पानं लावलेले आहेत. सर्वच महिलांनी सुंदरशी अशी वेशभूषा केशभूषा केलेली आहे. बघा समोर येऊन बघा यांच्या गळ्यामध्ये किती सुंदर हिरवगार. आता ह्या बघ महिला बघा फुगड्या खेळत आहेत. 4-4 जणी हात पकडून फुगड्या खेळत आहेत. हा श्रावण महिन्यातला हा खेळ फुगड्या खेळणे, छान शृंगार करणे, गाणी म्हणणे, अशा प्रकारचं हा एकमेकींच्या हातात हात घालून ह्या छानपैकी मस्त फुगडी खेळत आहे. 4-4 जणी एकत्र फुगडी खेळत आहे. हे बघा आमच्या हर्षाताई डोक्यांनी हातामध्ये सूप घेतलेला आहे आणि त्या सूप घेऊन त्या नृत्य करत आहे. छानसं असं नृत्य करत आहे. बघू शकता तुम्ही. हे श्रावण महिन्यातले हे खेळ आहेत. हे सर्वच महिला, योगिता देशमुख त्यांनी सुद्धा आता सूप हातामध्ये घेतलेला आहे. बाकी महिला छान त्यांचा खेळाचा आनंद घेत आहे. आमच्या गुडदे मॅडम, रोडेताई दोघी जणी फुगडी खेळत आहे एकत्र छानपैकी, एकमेकींच्या हातात हात घालून. छान लहान मुलांसारख्या त्या अगदी उड्या मारत आहे. काही महिला बघा भोजनाचा आस्वाद घेत आहे. आमच्या ज्येष्ठ मयुराताई देशमुख, अमृता देशमुख, वैशाली जाधव, कल्पनाताई बुरंगे, ज्योती ओगले, वंदना ढानके, सुचिता देशमुख, छाया केने, संगीता शाह, सविता मेटकर, सविता राऊत, नेहा पाटील, सुरेखा धर्माडे, आमच्या सुचिताच्या मुली राधा, शिलाताई पाटील, प्रतिभाताई रोडे. आता ही बघा छान शृंगार केलेली महिला सूप हातामध्ये घेऊन नृत्य करत आहे. ज्योतिताई ओगले, तीन महिला फुगडी खेळत आहे. छान त्यांनी हिरवे हिरवे वस्त्र परिधान केलेले आहेत. मंजुषाताई पाथरे,
भारतीताई अडगोकर त्या स्वतः सेल्फी घेत आहेत, बघू शकता तुम्ही. छान असा हा उत्साह साजरा झालेला श्रावण सोहळ्याचा कार्यक्रम. महिलांनी छान आस्वाद घेतलेला आहे श्रावण सोहळ्याचा, जेवणाचा.